लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये विरोधी पक्ष वाहून गेला. अरे भूषण सुधारलंच नाही, समजलंच नाही कुठं गेलं होतं. त्या चमत्कार कोणी केला? लाडक्या बहिणींनी. आणि त्यामुळे तुम्ही आज इकडं मला भेटायला आलात, बाजूला शुभेच्छा द्यायला आलात, अभिनंदन करायला आलात. मी आपल्याला एवढंच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा आहे, खंबीरपणे उभा आहे. आणि ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला की या सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींच्या परिवाराला, कुटुंबाला काहीतरी हातभार. लाडकी बहीण योजना झाली, 3 गॅस सिलेंडरची योजना झाली, ते झाले. एसटी मध्ये आपण 50% सवलत दिली, एक लाडकी लखपती योजना आपण केली, मुलींना उच्च शिक्षणाची योजना आपण केली, वयोश्री योजनामध्ये देखील आपल्याला आपल्या सिनियर सिटीजन त्यांना लाभ मिळतो. आणि या योजना ज्या केल्या आपण या विचारपूर्वक केल्या. आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचं आहे, गोरगरिबांचं आहे. सर्वसामान्यांच्या सरकारचा सर्वसामान्यांना हलवाचा लागला पाहिजे. फक्त सर्वसामान्यांचं सरकार गरिबी हटाव, गरिबी हटाव. काँग्रेस बोलून गेली, गरीब हटला नाही, गरिबी हटली नाही, गरीब हटला. गरिबी हटली का? गरीब हटून गेला. पण आता तुम्हाला मी सांगतो 25 कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरिबीच्या वर काढले. 25 कोटी हा मोठा आकडा आहे. आणि आपल्या राज्यात पण यापुढं कोणी उपाशी पोटी झोपता कामा नये. भुकेलेलं अन्न म्हणजे रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला. आणि आता तुम्हाला 1,500 आम्ही ठरल्याप्रमाणे 2100 रुपये करणार, त्याचाही निर्णय आपण. त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना तो अतिशय यशस्वी झाला आणि खूप मोठा विजय या ठिकाणी. मी नेहमी सांगत होतो, मला पत्रकार विचारायचे किती जागा येतील, मी त्यांना सांगायचो थम्पिंग मेजॉरिटी. आता थम्पिंग पेक्षा तुम्ही खूप मोठा हा विजय आहे, नेत्रदीपक विजय आहे. आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे. आता बाईट मी बघतो सोशल मीडियावर काही महिलांचे, बहिणींचे कमेंट्स बघतो, खूप मोठ्या प्रमाणावर लोक खुश आहेत. आणि हे सरकार तुमचं आहे आणि म्हणून हे सरकार तुम्ही पुन्हा आणलेलं आहे. आणि म्हणून आज तुम्ही मला भेटायला आलात, धन्यवाद द्यायला आलात, ऑप्शन करायला आलात, याबद्दल मी खूप खूप आपला आभारी आहे. खूप खूप मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. असंच आपलं प्रेम प्रगती करायची, चौफेर प्रगती करायची. या राज्याचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास आहे. आणि म्हणून तुमचं त्याच्यामध्ये जे काही योगदान आहे ते सगळ्यात जास्त योगदान आहे. आणि मला वाटतं तुम्ही आपल्या घरच्या लोकांना पण यावेळेस बरोबर
आणि म्हणून मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो, खूप आपले आभार मानतो. आणि हा येतात ते काय त्या लाडक्या बहिणी चालू आहेत त्यांच्या येण्याकडे त्यांचं सगळ्यांनी तिकडे बघा मीडियाने आमच्या तिकडे शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाचा आवाज जोरात आला पाहिजे सगळ्यांच्या हातवरती. लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाचा, लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाचा. महाराष्ट्र का मुख्यमंत्री कैसा हो? शिंदे शिंदे साहब आगे बढ़ो. अरे सेल्फी घेतात सगळ्या आपल्या महिला भगिनींबरोबर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की विक्ट्री वरती करा, विक्ट्री अशी विक्ट्री. शिंदे साहेब आगे बढ़ो. लाडक्या बहिणीच्या लाडक्या महाराष्ट्र का सीएम कैसा हो, महाराष्ट्र का सीएम कैसा हो. नारी शक्तीचा, लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावाचा. शिंदे साहेब हे गाणं लाव, गाणं डीजे आवाज सगळ्यांना जरा जल्लोष करा, जल्लोष गाणं लाव. साहेब, पहिला अजून येतोय. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.